नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत। आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिवियस एक्झाममध्ये आलेली आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। पोषण अभियानात रिअल टाईम मॉनिटरिंग कोणत्या ॲपद्वारे केले जाते? ऑप्शन आहे ए ICDS मॉनिटर, बी पोषण ट्रॅकर, सी मदर ॲप, डी ग्रोथ चार्ट ॲप। तर उत्तर आहे ऑप्शन बी पोषण ट्रॅकर। पोषण अभियानात रिअल टाईम मॉनिटरिंग पोषण ट्रॅकर या ॲपद्वारे केले जाते। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। ICDS प्रकल्पात ब्लॉक लेवलवर मुख्य अधिकारी कोण असतो? ऑप्शन आहे ए सुपरवायझर, बी चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर CDPO, सी अंगणवाडी वर्कर, डी आशा सुपरवायझर। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर। आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 3। एक होम राशन THR कोणत्या लाभार्थ्यासाठी प्रामुख्याने दिले जाते? ऑप्शन आहे ए 6 ते 18 वर्षे, बी 6 महिने ते 3 वर्ष, सी 3 ते 6 वर्ष, डी 10 ते 14 वर्षे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 6 महिने ते 3 वर्ष। टेक होम राशन THR 6 महिने ते 3 वर्ष या लाभार्थ्यासाठी प्रामुख्याने दिले जाते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। कुपोषण मोजण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्देशांक कोणता? तर ऑप्शन आहे ए BMI, बी वेट फॉर एज, सी MUAC प्लस स्टंटिंग, डी हाईट फॉर एज। तर उत्तर आहे ऑप्शन बी वेट फॉर एज। कुपोषण मोजण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्देशांक वेट फॉर एज हा आहे। आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। अंगणवाडी केंद्राचे निरीक्षण कोणत्या पदाचा अधिकारी करतो? ऑप्शन आहे ए कलेक्टर, बी मुख्य सेविका म्हणजेच सुपरवायझर, सी CEO, डी पंचायत सेक्रेटरी। उत्तर आहे ऑप्शन बी मुख्य सेविका म्हणजेच सुपरवायझर। अंगणवाडी केंद्रांचे निरीक्षण सुपरवायझर करतो। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 6। मिशन सक्षम अंगणवाडी कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन आहे ए 2020, बी 2021, सी 2017, डी 2019। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2021। मिशन सक्षम अंगणवाडी 2021 या वर्षी सुरू झाली। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 7। ICDS अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांना प्री स्कूल एज्युकेशन दिले जाते? ऑप्शन आहे ए 1 ते 3 वर्षे, बी 3 ते 6 वर्षे, सी 6 ते 10 वर्षे, डी 10 ते 14 वर्षे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 3 ते 6 वर्षे। ICDS अंतर्गत 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना प्री स्कूल एज्युकेशन दिले जाते। आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 8। अंगणवाडी सेविकेला सर्वात महत्त्वाची नोंद कोणती ठेवावी लागते? ऑप्शन आहे ए शेतीविषयक नोंद, बी वजनपट, ग्रोथ चार्ट, सी
ग्रामसभा लिस्ट, डी. इन्कम रजिस्टर. तर उत्तर आहे ऑप्शन बी, वजनपट, ग्रोथ चार्ट. अंगणवाडी सेविकेला सर्वात महत्त्वाची नोंद म्हणजे वजनपट ठेवावा लागतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. गर्भवती महिलांना कोणत्या योजनेत लाभ मिळतो? ऑप्शन आहे ए. NRHM, बी. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना PMMVY, सी. आभा ID, डी. PDS योजना. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना PMMVY. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. सौर ॲक्यूट मल्न्यूट्रिशन SAM सॅम ओळखण्यासाठी कोणती मुख्य मापदंड वापरतात? खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. अंगणवाडी केंद्रात PSCसाठी कोणता सिद्धांत महत्त्वाचा असतो? ऑप्शन आहे ए. प्रोजेक्ट मेथड, बी. प्ले वे मेथड, सी. लेक्चर मेथड, डी. सायलेंट मेथड. तर उत्तर आहे ऑप्शन बी, प्ले वे मेथड. अंगणवाडी केंद्रात PSCसाठी प्ले वे मेथड हा सिद्धांत महत्त्वाचा असतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. बालमृत्यूदर कमी करण्यासाठी कोणते टूल महत्त्वाचे आहे? ऑप्शन आहे ए. होम व्हिजिट, बी. ग्रोथ मॉनिटरिंग, सी. ANC कार्ड, डी. TB स्क्रीनिंग. तर उत्तर आहे ऑप्शन बी, ग्रोथ मॉनिटरिंग. बालमृत्यूदर कमी करण्यासाठी ग्रोथ मॉनिटरिंग हा टूल अतिशय महत्त्वाचा असतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. ICDSमध्ये हॉट कुक मील कोणत्या वेळेत दिला जातो? ऑप्शन आहे ए. सकाळी, बी. दुपारी, सी. संध्याकाळी, डी. रात्री. उत्तर आहे ऑप्शन बी, दुपारी. ICDSमध्ये हॉट कुक मील हा दुपारी दिला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. पोषण ट्रॅकरमध्ये अंगणवाडी सेविका डेटा कसा भरते? ऑप्शन आहे ए. लॅपटॉप, बी. मोबाईल ॲप, सी. रजिस्टर ओनली, डी. टॅबलेट मॅन्डेटरी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, मोबाईल ॲप. पोषण ट्रॅकरमध्ये अंगणवाडी सेविका मोबाईल ॲपने डेटा भरते. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15. PMMVY योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गर्भवती स्त्रीने कोणती गोष्ट आवर्जून करावी लागते? ऑप्शन आहे ए. आधार लिंकिंग, बी. ANC चेकअप्स, सी. व्हॅक्सिनेशन, डी. सोनोग्राफी. तर उत्तर आहे ऑप्शन बी, ANC चेकअप्स. PMMVY योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गर्भवती स्त्रीने ANC चेकअप्स ही गोष्ट आवर्जून करावी लागते. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.